रिटायरमेंट झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मी एक प्रश्न विचारत असतो की तुम्ही तुमचं पुढच्या 20 ते 25 वर्षाचं आर्थिक नियोजन केलंय का? बऱ्याच वेळेला उत्तर नाही असंच येतं. आज आपण थोडक्यात समजून घेऊया की निवृत्तीनंतर आपण आपल्या पैशाचं योग्य प्लॅनिंग कसं करायचं. त्यातला सर्वात पहिला भाग येतो तो म्हणजे इमर्जन्सी फंड. आपल्याला कुठलीही आर्थिक अडचण जर आली तर त्याच्यासाठी एक इमर्जन्सी फंड हा सेपरेट ठेवायला हवा. दुसरा पार्ट येतो तो म्हणजे आपल्या दैनंदिन खर्चासाठी लागणारे पैसे. जर आपल्याला पेन्शनचं उत्पन्न नसेल तर आपण अशा पद्धतीनं पैसे गुंतवावे की जेणेकरून आपल्याला दर महिन्याचा घरखर्च त्याच्यातनं भागेल. तिसरा पार्ट येतो की निवृत्तीनंतर बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की कुठे फिरायला जायचंय, घराचं रिनोव्हेशन करायचंय, नवीन गाडी घ्यायची. तर या सगळ्यासाठी सुद्धा आपण एक भाग आपल्या पैशाचा सेपरेटली डेडिकेटेड ठेवायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं गोष्ट जी आपण विचारात घ्यायला पाहिजे ती म्हणजे महागाई. आज जो खर्च आहे तो 5 वर्षांना वाढलेला असेल आणि 10 वर्षांना अजून वाढलेला असेल तर आपलं प्लॅनिंग असं असावं की या महागाई बरोबर आपलं जे काही खर्च जे वाढतायत त्याबरोबर आपलं उत्पन्न सुद्धा मॅच व्हायला पाहिजे. यासाठी एका चांगल्या ऍडवायझरची मदत जर घेतली तर आपलं फिनान्शियल प्लॅनिंग योग्य होऊ शकेल. तुम्ही यासाठी आमच्या टीमला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता 84 81 86 86 86 या नंबरवर.